चतुर्दशोऽध्यायः गुणत्रय विभाग योग। प्रकृतीपासून उत्पन्न जावचे तीन गुण म्हळ्यार सात्विक, राजसिक, तामसिक हाचे वर्णन करून खंच गुण खंच प्रवृत्तीक कारण जाता आणि खंच गुण वाढल्यार खंच लक्षणां उत्पन्न जातात ते ह्या अध्यायात सांगल्या। सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणाचे परिणाम सांगताना ज्ञानाचे उत्पत्तीक सत्वगुण कारण, लोभाच्या उत्पत्तीक रजोगुण कारण आणि मोहाच्या उत्पत्तीक तमोगुण कारण अशी म्हळ्या आणि त्या निमित्तान मेळचे फल बी सांगल्या। गुणाक सोडल्यार दुसरी कोणी करता ना अशी केन्ना ज्ञानी समजता आणि गुणातीत जावच्याक अनन्य भक्तीन मेगेल उपासन करता तेन्ना तो ब्रह्मरूप मेळोवच्याक योग्य जाता अशी श्रीकृष्णान सांगल्या। श्री भगवान उवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्ममागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। श्रीकृष्णान म्हळे सगळ्या ज्ञानात उत्तम ज्ञान तुका हांव वापस सांगता। खंच समजून घेवन सर्व मुनी हांगा दाखोवनची परमसिद्धीक पाविल आसात। ह्या ज्ञानाचे आश्रय केल्ले लोक म्हजे वट्टू एक रूप जाल्यात। ते सृष्टीच्या उत्पत्ती वेळार जन्मनाते आणि प्रलय कालात व्यथ पावनाते। मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भे दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता। हे भारता, मेगेल योनी महाब्रह्मरूप प्रकृती, थंय हांव बीज स्थापन करता। त्या संयोगान सगळ्या प्राण्याली उत्पत्ती जाता। हे कौंतेया, सर्व योनीत खंचेय रूप उत्पन्न जावं तांकां महद ब्रह्मची म्हळ्यार प्रकृतीची योनी आणि हांव बीज स्थापन करचो पिता। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनां। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत। सत्वं सुखे संजायति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। हे महाबाहो, प्रकृती तुल्यान उत्पन्न जाल्ले सत्व, रज आणि तमो गुण अव्यय आशिल्ल्या जीवात्माक ह्या देहात बांधून दवरतात। हे निष्पाप अर्जुना, त्या गुणापैकी प्रकाशमान आणि निर्दोष आशिल्लो हो निर्मल सत्वगुण सुखासक्तीन आणि ज्ञानाभिलाषेन आत्माक बांधिता। हे कौंतेया, रजोगुण हो रागात्मक म्हळ्यार इच्छात्मक आसून विषय तृष्णा आणि विषयासक्ती तुल्यान उत्पन्न जाता अशी समज। जीवात्माक तो कर्माच्या आसक्तीन घट्टी बांधिता। हे भारता, सर्वांक मोहात घालचो हो तमो गुण अज्ञानातुल्यान उत्पन्न जाल्लो आसा अशी जाण। जीवात्माक तो प्रमाद म्हळ्यार निष्काळजी, आळसाय आणि निदेन बांधिता। हे भारता, सत्वगुण सुखात प्रवृत्त करता, रजोगुण कर्मात आणि तमोगुण हो ज्ञानाक धापून प्रमादात प्रवृत्त करता। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते
ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन। हे भारता, रजोगुण आणि तमोगुण हांका पराजय करून सत्वगुण प्रकट जाता। सत्वगुण आणि तमोगुण मेळून रजोगुण प्रबल जाता। तशीची सत्वगुणाक आणि रजोगुणाक पराजय करून तमोगुण वृद्धी पावता। ह्या देहाच्या सर्व द्वारातुल्यान केन्ना ज्ञानाच प्रकाश उत्पन्न जाता तेन्ना सत्वगुण वाढलो अशी समजूका। हे भरतश्रेष्ठा, रजोगुणाची वृद्धी जाल्यार लोभ प्रवृत्ती, सकाम कर्माचे आरंभ, अशांती आणि आशा उत्पन्न जाता। हे कुरुनंदना, तमोगुण वाढल्यार अप्रकाश म्हळ्यार अज्ञान, अप्रवृत्ती म्हळ्यार आळसाय, प्रमाद आणि मोह उत्पन्न जातात। यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्ललीनस्तमसि मूढयोनिषु जायते। देहात सत्वगुणाची वृद्धी जाल्ली असताना कोण मरण पावता तेन्ना ताका उत्तम कर्म करतल्यालो निर्मल लोक प्राप्त जाता। रजोगुणात मरण पाविल्लो कर्मासक्त लोकात म्हळ्यार मनुष्य लोकात जन्म जाता आणि तमोगुणात मृत्यू पाविल्लो मूढ योनीत म्हळ्यार पशु वगैरे योनीत जन्म जाता। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं अज्ञानं तमसः फलं सत्त्वा संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो अज्ञानमेव च। सात्विक पुण्यकर्माचे फल सात्विक आणि निर्मल अशी सांगल्या। तशीची राजस कर्माचे फल दुःख आणि तामस कर्माचे फल अज्ञान। सत्वगुणातुल्यान ज्ञान उत्पन्न जाता, रजोगुणातुल्यान लोभ आणि तमोगुणातुल्यान प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न जातात। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्म मृत्युर्जरा दुःखैः विमुक्तो मृतमश्नुते। सात्विक ऊर्ध्व लोकाक म्हळ्यार स्वर्गाक पावतात, राजस मध्य लोकाक म्हळ्यार मनुष्य लोकात उरतात आणि नीच गुणाच्या वृत्तीत आशिल्ले तामस लोक अधोगतीक म्हळ्यार नरकाक पावतात। गुण सोडून विंगड कोणू करता ना अशी केन्ना ज्ञानी लेखता आणि तिन्ही गुणाच्या पेल्यान आशिल्ल्या म्हाका वळखता तेन्ना तो मेगेल्या स्वरूपाक प्राप्त जाता। देहाच्या उत्पत्तीक कारणीभूत अशी ह्या तीन गुणाक कोण पार करता तो जन्म मृत्यू जरा दुःख हातूंतल्यान मुक्त जावन अमर जाता। अर्जुन उवाच कैर्लिंगैस्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैत्रान् त्रीन् गुणान् अतिवर्तते। अर्जुनान म्हळे, हे प्रभो, त्रिगुणाक पार केल्ल्या मनुष्याली लक्षण खंयची, तागेलो आचार कशी असता आणि तो खंयची उपायान त्रिगुणाक पार करता। श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति। उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव यो अवतिष्ठति नेङ्गते। समदुःख सुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः। मानापमानयोः तुल्यः तुल्यो मित्रारिपक्षयोः
सर्वारंभ परित्यागी गुणातीता स उच्यते. श्रीकृष्णान म्हळे, हे पांडवा, प्रकाश सत्वगुणाचे कार्य, प्रवृत्ती रजोगुणाचे कार्य आणि मोह तमोगुणाचे कार्य. ही प्राप्त जाल्यार भी कोण द्वेष करना आणि ही निवृत्त जाल्यार भी इच्छ करना तशीची उदासीन म्हळ्यार साक्षी मात्र जावन बसून उरनो, गुणात विचलित जायना, गुण तांगतांगेल कामां करत आसा ती अशी लेखून दृढ आणि अचल उरता तशीची कोणाक सुख दुःख दोन्ही समान, कोण आत्मनिष्ठ, कोणाक माती फातोर भांगर सगळे समान, कोणाक प्रिय आणि अप्रिय दोन्ही समान, कोण धैर्यवान, स्तुती आणि निंद कोणाक समान, मित्र आणि शत्रू समान, आणि कोण सगळ्या कर्मात कर्तव्याभिमानाचो त्याग करता ताका गुणातीत म्हणतात. माचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. कोण अव्यभिचारी म्हळ्यार एकनिष्ठ जावन भक्तियोगान मेगील सेव करता तो ह्या तिन्ही गुणाक पार करून ब्रह्माक प्राप्त जावच्याक योग्य जाता. अमर आणि अविनाशी ब्रह्माले शाश्वत धर्माचे अखंड सुखाचे आश्रय हावूची. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्या अंतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी गुणत्रय विभाग नावाचो 14वा अध्याय समाप्त.